उभाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका घेतली आहे। ते म्हणतात, सरकारला तपोवनातच साधुग्राम कशाला हवंय? साधुग्राम करून ती जागा निवासी संकुलासाठी वापरली जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। मुळात कुंभमेळा म्हणजे कोणती जत्रा नाही। नाशिकमध्ये कुठेही साधू राहिले तरी चालतील असं म्हणणे हास्यास्पद आहे। लोक नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी येतात तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था आसपास असणं गरजेचं आहे। ती नाशिकमधील वेगवेगळ्या हॉटेलात करता येणार नाही, तशी ती केली जात नाही। त्यामुळे साधू इथे कशाला राहायला हवेत असा सवालच गैरलागू आहे। खरं तर आदित्य ठाकरे यांची तेव्हाच एकसंध शिवसेना भाजपासोबत होती जेव्हा 2015ला नाशिकमध्ये कुंभमेळा झाला। मग त्यावेळी साधुग्राम इथे कशाला प्रश्न विचारला गेला नव्हता। आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत असा दावा उभाट्याकडून सातत्याने केला जातो, तेव्हा तिथे साधुग्राम का हवंय याची चर्चा उभाटा गटाने तेथील मठ आश्रम यांच्या प्रमुखांशी करावी आणि मग ठरवावं की तिथे साधुग्राम का होणार ते।